तुमची पण कुंभ रास आहे का? तर आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज शनिवार 11 जुलै 2026ला हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला आहे का? तर थांबून जा, एकही सेकंद पुढे जाऊ नका. हा केवळ एक योगायोग नाही मंडळींनो, हा केवळ एक योगायोग नाही, तर हा काळपुरुषाचा, ब्रह्मांड नायकाचा तुमच्यासाठी थेट संकेत आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अहंकारात येऊन किंवा घाईघाईत अर्ध्यावर सोडून गेलात, तर कदाचित उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप आणि कधीही न भरून निघणारे नुकसान घेऊन येईल. मी अत्यंत खबरदारीने आणि विचार करून बोलते. पुढील 24 तासात मंडळींनो, पुढील 24 तासात म्हणजे आज शनिवारच्या रात्री एका विशिष्ट पहारात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. आज फक्त शनिवार नाही, आज आषाढ महिन्यातील अत्यंत दुर्मिळ अशी भागवत एकादश आहे आणि या महासंयोगावर स्वतः कर्म फळदाता शनिदेव तुमच्याकडे अत्यंत तीव्र नजरेने पाहत आहे. पण का? शनिदेव आज तुमच्यावर क्रोधान्य वर्षवणार आहेत की गेले कित्येक वर्षापासून तुम्ही सोसत असलेल्या नरक यातनाचा हिशोब चुकता करून तुम्हाला राजा बनवणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो माझी पण कुंभ रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर आणि शनिदेवांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट केलीच पाहिजे. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केले, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, डोळे उघडा. आज शनिवारच्या रात्री ठीक 8:14 एक असा काळ सुरू होतोय ज्या काळात ब्रह्मांडातून शनीची ऊर्जा थेट तुमच्या राशीवर पहार करणार आहे. या काळात तुमच्या मोबाईलवर आलेला एक फोन कॉल, एखादा जुन्या शत्रूने घेतलेली अनपेक्षित भेट किंवा रात्री पडणारे एक विशिष्ट रहस्यमय स्वप्न हा शनिदेवाचा थेट संकेत असेल. हा संकेत जर तुम्ही आज ओळखू शकला नाही तर येणारे पुढचे कित्येक महिने तुम्हाला पुन्हा त्याच अंधाऱ्या कोठडीत घालावे लागतील जिथे तुम्ही गेले अनेक वर्ष काढले आहेत. आज शनिदेव तुमच्या सहनशीलतेची शेवटची परीक्षा घेत आहेत. हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा, कारण आज जे रहस्य उलगडणार आहे ना ते संपूर्ण कुठेही तुम्हाला मिळणार नाही किंवा महाराष्ट्रात तुम्हाला आजवर कुणी सांगितलं देखील नाही आणि सांगणार पण नाही. मंडळींनो, चला समजून घेऊया आज शनिवार 11 जुलै 2026ला आकाश मंडळात असं काय घडतंय ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ उडाले. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमची रास ही सामान्य रास नाही. संपूर्ण राशीचक्रात 12 राशीपैकी कुंभ राशी ही एकमेव अशी रास आहे जी शनीची मूल त्रिकोणी रास मानली जाते. याचा अर्थ असा, कुंभ रास शनिदेवाचे स्वतःचे मूळ घर आहे आणि आजचा दिवस आणि शनिवार म्हणजे तुमच्या स्वामीचा स्वतःचा हक्काचा वार. पण या सर्वात मोठा चमत्कार घडवला आहे तो आजच्या भागवत एकादशीने. ज्योतिषशास्त्राच्या 1000 वर्षाच्या इतिहासात असा महायोग फार दुर्मिळ मानला जातो, जेव्हा शनिदेवाची स्वतःची लाडकी रास, शनीचा स्वतःचा वार आणि भगवान विष्णूंचा परम पवित्र दिवस यानी एकादशी एकत्र येते. यामुळे आज शनीची ऊर्जा सामान्य दिवसापेक्षा 10 पटीने अधिक प्रबळ आणि सक्रिय झालेली आहे. आज आकाश मंडळात मंडळींनो, आज आकाश मंडळात शनीची अमृतदृष्टी आणि न्यायदंडाची शक्ती दोन्ही तुमच्या राशीवर केंद्रित आहेत. पण मंडळींनो, या महायोगाचा एक गुप्त नियम आहे. आज शनिवारी सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी 7:41 पासून ते रात्री 9:52 जो काळ आहे त्याला शनी प्रदोष काळ आणि एकादशीचा महामुहूर्त मानला गेलाय. हा 2.25 तासाचा काळ तुमच्यासाठी कोरो या मरो सारखा आहे. या वेळेत ब्रह्मांडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असणार आहेत. जर या काळात तुम्ही योग्य पाऊल उचलले तर नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. पण
जर या वेळेत तुम्ही दुर्लक्ष केले किंवा चूक केली तर शनीचे प्रकोपाने तुम्हाला पुन्हा संकटाच्या खाईत लोटू शकतात. हा काळ इतका महत्त्वाचा का आहे हे समजण्यासाठी आधी तुम्हाला हे पाहावे लागेल की शनीने तुमच्याकडून आजपर्यंत काय काय हिरावून घेतलं आहे. तर मंडळीनं नीट लक्षपूर्वक ऐका. आता आपण त्या विषयावर बोलूया ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या रात्रीची झोप आणि सुखाचा घास हिरावून घेतलाय. ती म्हणजे शनीची 7.5. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्यावर सध्या शनीची 7.5चा अंतिम टप्पा म्हणजेच की उतरती 7.5 सुरू आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची ज्योतिष गोम आहे जी तुम्हाला कुणी सांगत नाही. कुंभ राशीवर 7.5चा हा कालावधी आणि त्याचे टप्पे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील शनीच्या स्थितीवर, महादशेवर आणि अंतर्दशेवर अवलंबून असतात. त्यामुळेच अनेक कुंभ राशीच्या जातकांना सध्या शनीच्या या तीव्र आणि अत्यंत जड प्रभावाचा अनुभव येत असू शकतो, तर काहींना हा काळ थोडा संमिश्र किंवा संत जात असू शकतो. पण ज्यांना हा त्रास मंडळींनो, ज्यांना याचा त्रास जाणवतोय, मला प्रामाणिकपणे सांगा, गेले 5 ते 6 वर्षात तुम्ही कोणत्या कोणत्या नरक यातनातून गेला आहात. लोक म्हणतात 7.5 फक्त एक काळ आहे, येतो आणि जातो, पण तुमच्यासाठी हा काळ एक जिवंत नरकासारखा होता, बरोबर ना. संपूर्ण राशीचक्रात कुंभ राशी इतकी सहनशीलता, प्रामाणिकपणा आणि इतरांबद्दल कणव असणारी दुसरी कोणती रास ब्रह्मांडात नाही. तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाचा हक्का मारला नाही, पण तरी शनीने तुमचीच सर्वात कडक परीक्षा काय घेतली. कारण शनीला माहिती आहे की पोलाद जितकं अग्नीत तापेल तितकं ते मजबूत होतं. मंडळींनो, आठवून बघा ते दिवस जेव्हा तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत करत होतात, पण त्या मेहनतीचं फळ तुमच्या डोळ्यात देखत दुसऱ्यांनीच कुणीतरी लाटलं आणि तुम्ही मात्र रिकाम्या हाताने पाहत राहिलात. कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी शोककांतिका आहे माहिती आहे का? तुमचा अथंग स्वाभिमान. तुमच्यावर किती कठीण वेळ आली, तुम्ही उपाशी राहिलात, पण तुम्ही कधी कोणाकडे हात पसरले नाहीत, कधी कोणासमोर स्वतःची लाचारी दाखवली नाही आणि जगाने तुमच्या या स्वाभिमानाला तुमचा अहंकार समजण्याची चूक केली. जेव्हा तुम्ही अडचणीत होतात, जेव्हा तुम्हाला एका धीराची, शब्दाची गरज होती, तेव्हा तुमच्या सभोवतालीच्या लोकांनी, तुमच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांनी तुम्हाला मदत करायची सोडून तुम्हाला आर्थिक पाठबळ द्यायची ऐवजी फुकटचे सल्ले आणि शहाणपणा शिकवायला सुरुवात केली. हा तर आळशी आहे, याच्या कर्मानेच हा भोगतोय, याला काही समजणार नाही असे टोमणे मारून तुमच्या आत्मविश्वासाचे दंडवट काढले गेले. तुम्ही ज्या माणसांना आपलं मानलं, ज्यांच्यासाठी स्वतःचे खिसे रिकामी केले, ज्यांच्या सुखदुःखात तुम्ही रात्री अपरात्री धावून गेलात, त्याच माणसाने ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. विश्वासघात हा शब्द तुमच्या आयुष्याचा जणू अविभाज्य भाग बनला होता. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मी जे बोलते ते तुमच्या काळजाला भिडतंय का? मला आत्ता कमेंट करून नक्की सांगा. गेले 3 ते 4 वर्षात तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याने किंवा तुम्ही जीवापाड प्रेम केले व्यक्तीने तुमचा विश्वासघात केलाय का? हो किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मंडळींनो, लाजायचं काहीच कारण नाही. आज आपण शनीच्या दरबारात उभे आहोत. आर्थिक अडचणींनी तुम्हाला इतकं घेरलं होतं की कधी कधी दुसऱ्या दिवशी घरात काय करायचं, मुलांची फी कशी भरायची या विचाराने तुम्हाला रात्रभर झोप आली नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. व्याजाचे पैसे फेडता फेडता तुमच्या नाकी 9 आले. नोकरीमध्ये तुमच्यापेक्षा कमी लायकीचे चमकगिरे करणारे लोक पुढे निघून गेले आणि तुम्ही मात्र प्रामाणिक राहूनही तिथेच रात्रंदिवस राबत राहिलात. मानसिक ताण इतका वाढला की कित्येकदा तुम्हाला वाटलं असेल की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. नात्यामध्ये केवळ आणि केवळ अंतर पडत गेलं. नवरा बायकोमधले वाद असो किंवा प्रियकर प्रेयसीमधले गैरसमज, तुमच्या निष्पाप प्रेमाला नेहमी संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं. तुम्ही चुकीच्या नसताना तुम्हाला हात जोडून माफी मागावी लागली, कारण तुम्हाला नाती टिकवायची होती. हेच वास्तव आहे ना तुमच्या आयुष्याचं. आज शनिदेव तुमच्या सर्व अश्रूंची साक्ष देत आहे. ही उतरती 7.5 तुमच्या सर्व कर्माची परीक्षा घेत होती आणि तुम्ही या परीक्षेत तावून सुलाखून निघाले आहात मंडळींनो. पण आज 11 जुलै 2026 या महासंयोगावर शनिदेव तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत? आज शनिदेवाचा एक गुप्त संदेश तुम्हाला मिळणार आहे. हा संदेश नीट समजून घ्या.
पुढील काही 24 तासात तुम्हाला तुमच्या सभोवतालीच्या लोकांवर बारीक लक्ष ठेवायचंय. विशेषतः अशा व्यक्तीपासून सावध राहा जी व्यक्ती अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले, जी भूतकाळात तुमच्याशी वाईट वागली होती, तुमच्या अपयशावर हसली होती, पण आज अचानक तुमच्याबद्दल अति सहानुभूती दाखवत आहे. हा शनीचा संकेत आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा दगाफटका करण्यासाठी किंवा तुमचा फायदा घेण्यासाठी येत आहे. तिच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. तिथे तुमचा स्वाभिमान जागा ठेवा. दुसरा मोठा संकेत, जर आज तुम्हाला रस्त्याने चालताना एखादी काळी वस्तू जसे की काळा धागा, काळा कपडा किंवा लोखंडाचा जुना तुकडा दिसला तर त्याला चुकूनही पाय लावू नका किंवा स्पर्श करू नका, पण मनातल्या मनात शनिदेवाचे आभार माना. हा संकेत आहे की तुमचे संकटे आता तुमच्यापासून दूर जात आहेत. जर आज तुम्हाला एखाद्या अज्ञात नंबरवरून फोन आला किंवा जुना मित्र अचानक भेटला तर त्या संभाषणाकडे दुर्लक्षित करू नका. त्या संभाषणातच तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली दडलेली असू शकते. अगदी आज रात्री जर तुम्हाला स्वप्नात पाणी, पर्वत, एखादं जुनं मंदिर किंवा लहान मूल दिसलं तर समजून जा की शनिदेवाची कृपा तुमच्यावर झाले आणि तुमचे पितृदोष आता समाप्त होत आहेत. आता बोलूया तुमच्या यशाबद्दल. मंडळींनो, जसं की बघा, आर्थिक स्थितीबद्दल कुंभ राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, आजचा शनिवार तुमच्या आर्थिक आयुष्यात एक मोठी उलथापालथ घडून आणणार आहे. गेले कित्येक महिने किंवा वर्ष तुमचे जे पैसे कुठेतरी अडकले होते, ज्याच पैशाची तुम्ही आशा सोडून दिली होती, ते पैसे परत मिळण्याचे मार्ग आज मोकळे होणार आहे. जर तुम्ही व्यवसायात आहात आणि मंदीचा सामना करत आहात तर आज तुम्हाला एक अशी नवीन कल्पना किंवा नवीन ग्राहक मिळू शकतो जो तुमच्या व्यवसायाचे भाग्य बदलून टाकेल. नोकरी करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी किती राजकारण सुरू असू द्या, आज तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज एखादा मोठा संदेश किंवा ईमेल येऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणालाही कर्ज देऊ नका, मग समोरचा किती जवळचा का असेना. आज दिलेले कर्ज कधीही परत येणार नाही आणि स्वतःची आज कर्ज मंडळींनो आणि स्वतःही आज तुम्ही कर्ज घेऊ नका. जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे, पण सोन्यामध्ये किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करताना घाई करू नका. भाग्य बदलत आहे, पण शनीच्या संत गतीमुळे पैसा हळूहळू पण स्थिर स्वरूपात तुमच्याकडे येईल. मंडळींनो, कोपऱ्याकडे तुमचे प्रेम आणि नातेसंबंध. कुंभ राशीच्या लोकांचं मन हे समुद्रासारखं विशाल असतं, पण दुर्दैवाने त्यात नेहमी दुःखाच्या लाटा जास्त असतात. विवाहित व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर गेले काही दिवसात तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे विनाकारण वाद होत्यात, अहंकार आढावा येत होता, तो आज भागवत एकादशीच्या प्रभावामुळे शांत होईल. एकमेकांबद्दल वाढणारा अविश्वास दूर होऊन संवादाची नवीन सुरुवात होईल. अविवाहित व्यक्तीसाठी आजचा दिवस एखादं चांगलं स्थळ येण्याचा संकेत देत आहे, पण ज्यांचं जुनं प्रेम हरवलं आहे, ज्यांच्या नात्यात गैरसमज आणि विश्वासघातामुळे दुरावा आला होता, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत भावनिक असेल. कदाचित आज तुमच्या जुन्या प्रेमाचा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो, पण इथेच तुम्हाला शनीची परीक्षा द्यायची. भूतकाळात ज्या व्यक्तीने तुमच्या भावनांशी खेळ केला, तिला पुन्हा आयुष्यात स्थान देताना 100 वेळा विचार करा. भावनिकमध्ये वाहून जाऊ नका, कारण आज शनी तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा देखील घेत आहे. कुटुंबाचा विचार केला तर कुंभ राशीच्या लोकांनी नेहमी कुटुंबासाठी स्वतःचे सुख पणाला लावले. आज घरातील वातावरण थोडेसे संमिश्र राहील. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं आज अत्यंत गरजेचं आहे. वडिलांशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण शनी हा पितृभावाचा कारकही आहे. वडिलांचा अपमान केल्यास शनी तात्काळ कोपतो. भावंडांशी असलेले जुने वाद आज मिटू शकतात. आज संध्याकाळी कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा सल्ला मिळेल जो तुमच्या आयुष्यातील सध्याच्या समस्येचे उत्तर असेल. त्यांच्या शब्दाकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आरोग्याबाबत बोलायचं झालं तर कुंभ राशीच्या लोकांवर सध्या मानसिक ताण अत्यंत जास्त आहे. मंडळींनो, ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत विचार करण्याची सवय तुम्हाला आतून पोखरत आहे. यामुळे तुम्हाला रात्रीची झोप न येणे, डोकेदुखी किंवा पायांचे दुखणे, विशेषतः घोटे आणि पाठीचा खालचा भाग दुखणे या त्रासांना सामोरे जावे लागत असले. या शनीचा प्रभाव सांगतो शारीरिक आजारापेक्षा मानसिक थकवा जास्त आहे. आजच्या दिवशी स्वतःला शांत ठेवा, प्राणायाम करा
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका. तुमची प्रकृती सुधारायला आजपासूनच सुरुवात होणार आहे. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, नुसते ग्रह जाणून उपयोग नाही, तर शनीची प्रबळ ऊर्जा आपल्या बाजूने वळवण्यासाठी आज काही महाउपाय करणं अत्यंत अनिवार्य आहे. सर्वात आधी जाणून घेऊया सकाळचे उपाय, आणि जर काही गोष्टी उपलब्ध नसतील तर ते घरगुती उपाय देखील मी सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही कमेंट केली नसेल तर आता लगेच कमेंट करा. ओम शनी देवताय नमः किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मात्र विसरू नका. आज सकाळी लवकर उठून स्नान करा. स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाका. यामुळे शरीरावरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. स्वच्छ सूर्यप्रकाश पडण्यापूर्वी किंवा सकाळी 9च्या आत एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्रात शुद्ध जल घ्या. त्यात थोडे काळे तीळ टाका, थोडे कच्चे दूध आणि 1 रुपयाचं नाणं टाका. हे जल घेऊन तुमच्या घराजवळील पिंपळाच्या झाडापाशी जा. ते जल पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. जल अर्पण करताना ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. जल अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुमच्या चुकीची माफी मागा आणि 7 प्रदक्षिणा नक्की घाला. आता अनेक नोकरीदार वर्ग किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना सकाळी पिंपळाचे झाड उपलब्ध होणार नाही. त्यांनी अजिबात निराश होऊ नका. जर पिंपळाचे झाड नसेल तर आपल्या घरातील देवारासमोर बसा. एक लहान वाटीत थोडी मोहरीचं तेल घ्या. त्यात स्वतःचा चेहरा पहा. याला छायादान म्हणतात. आणि त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा काळे तीळ टाकून ते तेल आणि ते नाणे घरातून बाजूला काढून टाका. आणि नंतर ते कोणत्याही गरजूला किंवा शनी मंदिरात दान करा. आजच्या दिवशी एखादी गरजू किंवा अंध व्यक्तीला काळे चणे किंवा छत्री दान केल्यास शनीचा 7.5चा त्रास 70% कमी होतो. मंडळींनो, आता पाहूया संध्याकाळचा म्हणजेच की सूर्यानंतरचा अतिशय शक्तिशाली प्रभावी उपाय. हा उपाय करताना वेळेचे बंधन पाळणं अत्यंत गरजेचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 7:41 पासून ते रात्री 9:52 या विशेष काळातच हा उपाय करायचा आहे. या वेळेत एका मातीच्या किंवा लोखंडाच्या दिव्यात मोहरीचं तेल म्हणजेच की राईचं तेल भरा. त्यात 1 लोखंडाचा खिळा आणि काळे तीळ नक्की टाका. हा दिवा घेऊन शनी मंदिरात जा किंवा घरातच पश्चिम दिशेला तोंड करून हा दिवा लावा. दिवा लावताना शनिदेवाची ही प्रार्थना नक्की म्हणा. हे शनिदेवा, माझ्या हातून न कळत झालेल्या पापांची मला क्षमा कर आणि माझ्या कुंभ राशीवरील तुझी जी वक्रदृष्टी काढून घे. आज संध्याकाळी घराबाहेर पडताना किंवा गच्चीवर एका पात्रात कावळ्यांसाठी अन्न ठेवा. जर शहरात राहणाऱ्यांना संध्याकाळी कावळा मिळाला नाही किंवा शनी मंदिरात दूर असेल तर त्यांनी काय करावं? त्यांनी हा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला लावा. आणि कावळ्याऐवजी घरातील पहिली पोळी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालावे. प्राणी कोणताही असो, त्यातील जीव शनीच्या ऊर्जेशी जोडलेला असतो. आज चुकूनही संध्याकाळी मांस मंदिराचे सेवन करू नका. मंडळींनो, तुम्हाला माहिती असेल की जे हनुमानाचे भक्त असतात त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाही. म्हणूनच आज शनिवार आणि एकादशीच्या योगावर हनुमानाचा हा उपाय 7.5चा प्रभाव नष्ट करेल. सकाळी हनुमान चालीसाचा 3 पाठ नक्की करा. तुम्हाला हनुमंताला सिंदूर अर्पण करा. संध्याकाळी शनिदेवाचा दिवा लावल्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन लाल आसनावर बसा. तिथे हनुमानजी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि बजरंग बाणचा पठण करा. बजरंग बाणाचा पाठ केल्याने तुमच्या सभोवत आलेले असलेले शत्रू, तुमच्यावर केलेली करणी बाधा किंवा तुमच्यावर नकरबत्ता किंवा तांत्रिक दोष आणि शनिदेवाचा तीव्र दोष तात्काळ जळून भस्म होतो. आज शनिवार सोबतच भागवत एकादशी सुद्धा आहे. शनी हा विष्णू भक्तांचा रक्षक आहे. त्यामुळे आज विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी घरातील देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावून ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा नक्की जप करा. आज विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण एक गोष्ट कडकपणे टाळा. आज एकादशी असल्यामुळे घरात चुकूनही भात तांदूळ शिजवू नका आणि कोणालाही खाऊ देऊ नका. तसेच आज कोणाशीही खोटे बोलू नका. मंडळींना, आता वेळ आली त्या मोठ्या भविष्यवाणीची ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. आज 11 जुलै 2026 महायुगामुळे पुढील 90 दिवसात तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत हे दिवस लिहून ठेवा. मंडळींनो, पुढील 7 दिवस 11 जुलै ते 18 जुलै या पहिल्या 7 दिवसात तुमच्या डोक्यावरील मानसिक ताण अचानक हलका होईल. तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शत्रू स्वतःहून तुमच्यापासून दूर पाहतील. मंडळींनो,
या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. अडकलेला पैसा किंवा नोकरीतील बढतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुमच्या नात्यामधील सर्व गैरसमज दूर होतील. जे कोर्ट कचेरीचे वाद वर्षानुवर्षे रेंगाळली होती त्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. आरोग्यात मोठी सुधारणा दिसेल. मंडळींनो, काळ कुंभ राशींचा संपूर्ण कायापालट करणार असेल. तुमची 7.5 तुम्हाला जाता जाता काहीतरी खूप मोठी संपत्ती किंवा यश देऊन जाणार आहे. मंडळींनो, तुमचं नाव, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ज्या लोकांनी तुमची चेष्टा केली होती तेच लोक आज तुमच्याकडे मदत मागण्यासाठी हात पसरून उभे राहतील. शेवटी कुंभ राशींच्या माझ्या ताईंनो, दादांनो, मंडळींनो, आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनिदेव हे क्रूर नाहीत, ते न्याय देवता आहेत, कर्मफळदाता आहेत. हे आपल्याला कधी विनाकारण शिक्षा देत नाही, तर ते आपल्याला संकटाच्या अग्नीतून टाकून सोन्यासारखं घडवतात. गेल्या काही वर्षात तुम्ही जे भोगलं, तुमची जी शिक्षा नव्हती तर ती तुमच्या स्वाभिमानाची चाचणी होती. येणारं भव्य भविष्यासाठी शनी तुमचे तेच लोक तुमच्यापासून दूर केले जे तुमच्या लायकीचे नव्हते. शनीने तुम्हाला पैशाची किंमत शिकवली, नात्यामधला खोटेपणा दाखवला. आता तुम्ही परिपक्व झालात. संघर्षाचे दिवस आता संपलेत. आता यशाची उंच भरारी घेण्याची वेळ आली. स्वतःवर विश्वास ठेवा, शनिदेवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे. एक नवा प्रकाशमय सूर्योदय तुमचा वेध घेत आहे. मंडळींनो, जर आपल्याला वाटत असेल की आज मी तुमच्या मनातल्या वेदनेला आणि स्वाभिमानाला स्पर्श केलाय, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा जय हनुमान लिहायला अजिबात विसरू नका. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला अशाच प्रकारची खरी आणि सखोल माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देते. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशींच्या इतर मित्र नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आजच्या महायुगाचा लाभ घेता येईल. शनिदेव आणि हनुमानाची तुम्हा सर्वांचं कल्याण करो. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व